नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आसान भाषा में या यूट्यूब चॅनेलवरती. तर आज आपण ट्रान्सफॉर्मरचा क्वेश्चन सिरीजचा नेक्स्ट सेट बघणार आहे. लास्ट सेटमध्ये आपण काय काय पाहिलं की त्यामध्ये आपण व्हेरियस एमसीक्यूज बघितले आयडियल आणि प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरवर आणि त्याचप्रमाणे ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर यावरती आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केले, त्याचप्रमाणे थिओरिटिकल क्वेश्चन सुद्धा पाहिले. तर तोच सेट आज आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. पण व्हिडिओ चालू करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की आसान भाषा मेच्या टीमने तुमच्यासाठी एनरिच युअर प्रिपरेशन हा कोर्स चालू केलेला आहे की ह्या कोर्समध्ये तुमच्या एक्झाम ओरिएंटेड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुमचं करून घेतलं जाईल की त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूमेरिकल्स तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेतले जातील. त्याचप्रमाणे तुम्हाला एक्झामसाठी लागणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि थेअरी पूर्ण कव्हर करून घेतलेली आहे. ठीक आहे, तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर फिफ्थ क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल ट्रान्सफॉर्मर. आयडियल ट्रान्सफॉर्मरचं कॅरेक्टरिस्टिक्स यातलं कोणतं नाहीये हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. ऑप्शन ए काय, नो वाइंडिंग लॉसेस. ऑप्शन बी नो कोर लॉसेस. ऑप्शन सी नो लिकेज फ्लक्स. आणि ऑप्शन डी झिरो परमिएबिलिटी. ठीक आहे, तर आपण वन बाय वन बघूयात की ऑप्शन ए आपल्याला हा दिलाय नो वाइंडिंग लॉसेस. आता आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे. आता तुम्ही ही डायग्राम एकदा कन्सिडर करून बघा. या डायग्राममध्ये मी जसं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं की आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं, V1 इज इक्वल टू E1. ठीक आहे, आणि ही जी वाइंडिंग आहे या वाइंडिंगमध्ये लॉसेस रेजिस्टन्स या वाइंडिंगचा झिरो असतो. त्यामुळं या वाइंडिंगमध्ये होणारे जे लॉसेस आहेत हे लॉसेस या वाइंडिंगमध्ये काहीच होत नाहीत किंवा व्होल्टेज ड्रॉप या वाइंडिंगमध्ये काही सुद्धा होत नाही. त्यामुळं वाइंडिंगमध्ये होणारे लॉसेस हे झिरो झाले. ठीक आहे, आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये. त्यामुळे हे तर आन्सर नाहीये, कारण की हे कॅरेक्टरिस्टिक आहे आयडियल ट्रान्सफॉर्मरचं. आता सेकंड ऑप्शन काय दिलाय, नो कोर लॉसेस. ठीक आहे, आयडियल ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी आयडियली 100% राहणार आहे. ठीक आहे, तर जर इफिशियन्सी 100% असेल तर होणारे लॉसेस हे नेहमी झिरोच असणार आहेत. त्यामुळे ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे डायरेक्ट कट झाले, इलिमिनेट झाले. ऑप्शन सी आता बघूयात, आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये लिकेज फ्लक्सेस जे आहेत ते पूर्ण झिरो असणार आहेत, कारण की आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये लिकेज बिलकुल होत नाही. ठीक आहे, त्यामुळं जे फ्लक्सेस प्रोड्यूस होतात ते सर्व फ्लक्स वाइंडिंगला लिंक करतात. लिकेज फ्लक्सेस झिरो असतात. त्यामुळे ऑप्शन सी सुद्धा नाही ना ऑप्शन डी हे आपला आन्सर आहे, झिरो परमिएबिलिटी. तर परमिएबिलिटी म्हणजे नक्की काय, तर आयडियली ट्रान्सफॉर्मरची परमिएबिलिटी ही इन्फानाईट हवी आहे. ठीक आहे, तर ऑप्शनमध्ये आपल्याला झिरो दिलंय त्यामुळे हे आन्सर नाहीये. आपल्याला इन्फानाईट परमिएबिलिटी हवी. तर परमिएबिलिटी म्हणजे नक्की काय की ही ही डायग्राम पहा. या डायग्राममध्ये आपल्याला कोरमध्ये फ्लक्स सेटअप करायचे असतात. तर कोरमध्ये फ्लक्स सेटअप करण्यासाठी ठीक आहे, तर आपल्याला मॅग्नेटायझिंग करंट द्यावा लागतो. जर ह्याची परमिएबिलिटी इन्फानाईट असेल तर विदाउट मॅग्नेटायझिंग करंट आपला कोरमध्ये फ्लक्स सेटअप होतील. म्हणजे कोरमध्ये फ्लक्स सेटअप करण्यासाठी जो मॅग्नेटायझिंग करंट लागतो किंवा नो लोड करंट तर तो झिरो राहील. ठीक आहे, मॅग्नेटायझिंग करंट फ्लो होणार नाही, कारण की आपला कोर हा ट्रान्सफॉर्मर विदाउट मॅग्नेटायझिंग करंट सुद्धा आपला कोरमध्ये फ्लक्स सेटअप होतील. ठीक आहे, आणि त्यामुळं ह्याचा आन्सर आहे झिरो परमिएबिलिटी. आपल्याला कोरची परमिएबिलिटी इन्फानाईट हवी. इन्फानाईट परमिएबिलिटी म्हणजे काय, विदाउट मॅग्नेटायझिंग करंट आपण कोरमध्ये फ्लक्स सेटअप करतोय. ठीक आहे, तर हे आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये हे होतं की आपल्याला मॅग्नेटायझिंग करंट द्यावा लागत नाही. पण प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरमध्ये आपला ट्रान्सफॉर्मर मॅग्नेटायझिंग करंट सुद्धा ड्रॉ करतो. का, कारण की फ्लक्स ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये फ्लक्स सेटअप करायचे असतात त्यांना. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन डी, झिरो परमिएबिलिटी. ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात की नेक्स्ट क्वेश्चन काय. क्वेश्चन नंबर 6, फ्लक्स इन आयडियल ट्रान्सफॉर्मर. आयडियल ट्रान्सफॉर्मर मधले जे फ्लक्स आहे तर ऑप्शन ए दिलाय, फ्लक्स इज इन फेज विथ मॅग्नेटायझिंग करंट. फ्लक्स लीड्स मॅग्नेटायझिंग करंट. फ्लक्स लॅग्स द मॅग्नेटायझिंग करंट. का ऑप्शन डी नन. ठीक आहे, तर हा आपल्याला क्वेश्चन दिलाय. तर हा क्वेश्चन बघण्यासाठी आधी आपल्याला ही डायग्राम व्यवस्थित समजून घ्यावी लागेल की फ्लक्सचं रिलेशन काय असतं. ठीक आहे, मॅग्नेटायझिंग करंट सोबत हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर सुरुवातीला काय होतं की काय होणार आहे हे आपल्याला पाहायचंय. ठीक आहे, तर जेव्हा आपण इथे व्होल्टेज V अप्लाय करतो, V1 आपण ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साईडला अप्लाय करतो, त्यानंतर काय होतं की आयडियल ट्रान्सफॉर्मर असल्यामुळं V1 इज इक्वल टू E1. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये E1 हा EMF इंड्युस्ड होतो. इथे तुम्ही बघू शकता N1 हे ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीचे टर्न्स आहेत N1. ठीक आहे, की नंबर ऑफ टर्न्स N1 प्रायमरी साईडचे, सेकंडरी साईडचे नंबर ऑफ टर्न्स N2.
ठीक आहे. तर आता V1 हा सप्लाय केल्यामुळं ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये E1 हा इंड्युस्ड होतो. ठीक आहे. तर V1 इज इक्वल टू E1 आहे, कारण की हा आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे आणि याचा रेजिस्टन्स या वाइंडिंगचा 0 आहे. ठीक आहे. आता ही वाइंडिंग जी आहे, ही वाइंडिंग ही कम्प्लिटली इंडक्टिव्ह वाइंडिंग आहे आणि हा जो करंट फ्लो होतोय, ठीक आहे, हा जो करंट फ्लो होतोय, हा करंट फ्लो होणारा काय करतो, या वाइंडिंग मध्ये फ्लक्स सेटअप करतो आपला. कम्प्लीट फ्लक्स सेटअप झाले या वाइंडिंग मध्ये. ठीक आहे. आता ही वाइंडिंग तर इंडक्टिव्ह आहे, त्यामुळे काय होतं, हा जो करंट आहे ई, हा या व्होल्टेजला, ठीक आहे, हा जो करंट आहे जो फ्लक्स सेटअप करतोय तो या व्होल्टेजला लॅग करेल. ठीक आहे, कारण की हे इंडक्टिव्ह सर्किट झालं आता. त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता या डायग्राम मध्ये की V1 ला आपल्या करंटने लॅग केलेलं आहे. ठीक आहे, मी इथं लिहिलंय V1 लीड्स फ्लक्स और V1 लीड्स करंट और करंट लॅग व्होल्टेज और फ्लक्स लॅग्स व्होल्टेज. हा जो करंट आहे मॅग्नेटायझिंग करंट, हा फ्लक्सला सेटअप करतो, त्यामुळे हे दोन्ही एका फेज मध्ये आले. ठीक आहे, हे तुम्ही बघू शकता फेजर, ही रेफरन्स फेजर मी ड्रॉ केली. जर मॅग्नेटायझिंग करंट जर मी रेफरन्स फेजरला घेतला तर फ्लक्स सुद्धा रेफरन्स फेजरलाच येणार का, कारण की या फ्लक्स या मॅग्नेटायझिंग करंटमुळे आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये फ्लक्स सेटअप झाले. ठीक आहे, त्यामुळे हे दोन्ही इन फेज आले. पण झालं काय की हा जो व्होल्टेज आहे, हे जे व्होल्टेज V1 आहे, हा मॅग्नेटायझिंग करंटला म्हणजे या करंटला ते लीड करतो. म्हणून हा जर लीड करत असेल तर हा असा हॉरिझॉन्टल असेल तर हा कम्प्लिटली व्हर्टिकल येणार, हा लीड करणार त्याला. ठीक आहे, म्हणून V1 लीड्स फ्लक्स और V1 लीड्स मॅग्नेटायझिंग करंट, किंवा ह्याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकतो, फ्लक्स लॅग्स V. हा फ्लक्स आहे ना, हा लॅग करतोय, हा खाली लॅग करतोय आणि V1 ला, त्यामुळं फ्लक्स और मॅग्नेटायझिंग करंट लॅग्स V1. ठीक आहे, हे आलं. पण आता नेक्स्ट काय आपण बघूयात की इथपर्यंत तुम्हाला समजलं की करंट जो ड्रॉ केलेला आहे तो फ्लक्स प्रोड्यूस करणार आहे, आणि हा जो फ्लक्स जो प्रोड्यूस झालेला आहे, हा फ्लक्स प्रायमरी वाइंडिंगला लिंक झाल्यामुळे तो E1 आहे. ठीक आहे, तर काय होतं, हा V1 आणि हा E1 हे दोन्ही मी तुम्हाला सांगितलं इक्वल असतात, पण या दोघांमध्ये 180 डिग्रीची फेज शिफ्ट असते. त्यामुळेच काय झालंय की हा V1 जर आपण व्हर्टिकल दाखवलाय तर E1 ला पण डाऊनवर्ड डायरेक्शनला दाखवलंय, हे तुम्ही बघू शकता इथे. E1 ची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे आणि ह्या दोन्ही क्वांटिटीज इक्वल असतात. V1 इज इक्वल्स टू E1, फक्त त्या E1 मध्ये 180 डिग्रीची फेज शिफ्ट असते. ठीक आहे, आता काय होतं, हा जो फ्लक्स आहे, हा फ्लक्स प्रायमरी वाइंडिंगला लिंक झाल्यामुळे E1 हा EMF इंड्यूस झाला, आणि हा जो फ्लक्स असेल ज्यावेळी तो सेकंडरी वाइंडिंगला लिंक करेल, त्यावेळी इथे E2 हा EMF इंड्यूस होईल. सेकंडरी वाइंडिंग मध्ये E2 हे व्होल्टेज क्रिएट होईल. त्यामुळे काय होतंय, एकच फ्लक्स हा E1 आणि E2 या दोघांना लिंक करतोय, त्यामुळे हे पण दोन्ही एका फेज मध्ये राहणार. म्हणून तुम्ही बघू शकता E1 इथे आणि E2 इथे दाखवलंय. ठीक आहे, सिमिलरली आयडियल ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे काय, हा E2 आणि हा V2 हे दोन्ही पण सेम राहणार. या दोघांमध्ये रेजिस्टन्स नसल्यामुळे पुन्हा एकदा 0 ड्रॉप झाला. ठीक आहे, त्यामुळे E2 इज इक्वल्स टू V2. हे समजलं तुम्हाला, हे इन फेज का आलं, कारण की आपला एकच फ्लक्स आहे की जो E1 आणि E2 दोन्ही तयार करतोय, त्यामुळे हे दोन्ही इन फेज आलं. ठीक आहे, आणि E2 आणि ही V2 हे पण दोन्ही इक्वल असतात का, कारण की या वाइंडिंग मध्ये तर रेजिस्टन्स काहीच नाहीये, 0 रेजिस्टन्स आहे, त्यामुळे E2 इज इक्वल्स टू V2 हे आलं. ठीक आहे, आता आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फ्लक्स इन आयडियल ट्रान्सफॉर्मर. तर आता हा फ्लक्स आहे, हा इन फेज विथ मॅग्नेटायझिंग करंट आहे. ठीक आहे, हे तर तुम्हाला समजलं, कारण की मॅग्नेटायझिंग करंट हा फ्लक्सला क्रिएट करतो. हे झालं. जर सपोज आपल्याला विचारलं या फ्लक्सचं किंवा या मॅग्नेटायझिंग करंटचं आणि V1चं रिलेशन काय, तर V1 काय करतो, लीड करतो फ्लक्सला. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन विचारू शकतील. तर ही डायग्राम तुम्हाला समजली असेल. आता आणखीन ह्याच्यामध्येच मी तुम्हाला थोडंसं एक पॉईंट थोडी एक्स्ट्रा सांगतो. जर ही सेकंडरी साईड आहे, या सेकंडरी साईडला जर मी लोड कनेक्ट केला, ठीक आहे, हा लोड इथे मी कनेक्ट केलाय, हा जर लोड कनेक्ट केला तर इथून एक करंट फ्लो होईल I2, बरोबर ना. तर हा करंट I2 फ्लो होतोय. मग ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण कॉन्स्टंट VA, ठीक आहे, सप्लाइड, म्हणजे आपला व्होल्ट आणि एम्पियरची जी जी गुणाकार असतो, म्हणजे VA रेटिंग जी असते ती प्रायमरी साईडला आणि सेकंडरी साईडला ही सेम राहते. ठीक आहे, प्रायमरी साईड आणि सेकंडरी साईडला VA रेटिंग ही सेम राहते. त्यामुळे काय होतं, आपण इकडचा इंड्यूस झालेला व्होल्टेज E1 आणि इकडचा करंट I1 आणि इकडे इंड्यूस झालेलं व्होल्टेज E2 आणि इकडचा करंट I2 हे दोन्ही इक्वल आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन नेहमी इक्वल, म्हणजे ह्याचं हे E1चं युनिट काय, व्होल्टेज, I1चं युनिट काय, करंट, म्हणजे VA आणि VA
रेटिंग जी असते ट्रान्सफॉर्मरची, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ट्रान्सफॉर्मरला आपण केव्हीए मध्ये एक्सप्रेस करतो, म्हणून केव्हीए रेटिंग बोथ साईडला ट्रान्सफॉर्मरची नेहमी कॉन्स्टंट राहते. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा एक तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. तर या या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, इन फेज विथ आय एम, जसं तुम्हाला या फेजर डायग्राम वरून समजलं असेल. ठीक आहे. तर आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघणार आहे. तर क्वेश्चन नंबर 7 काय, तर टर्न्स रेशो, व्हॉट इज द टर्न्स रेशो ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. आणि क्वेश्चन नंबर 8 आहे, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन रेशो ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. तर हे दोन्ही क्वेश्चन आपण एकत्र बघणार आहे. ठीक आहे. दोघांचे ऑप्शन्स काय दिलेले आहेत, N1 अपॉन N2, N2 अपॉन N1, N1 प्लस N2 डिवायडेड बाय N1 मायनस N2 आणि N1 मायनस N2 अपॉन N1 प्लस N2. ठीक आहे. तर हे दिलेले आहेत. तर हा N1 आणि N2 काय बघूयात, तर हा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगचे टर्न्स दिलेले आहेत N1, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स दिलेले आहेत N2. ठीक आहे. तर टर्न्स रेशो म्हणजे नक्की काय असतो, तर number of turns on a primary winding of a transformer divided by number of turns on a secondary side of a transformer. Option number A, N1 upon N2 is a turns ratio of a transformer. आता या टर्न्स रेशोवरून आपण काय करतो, तर टर्न्स रेशोचा मेन यूज काय, की ट्रान्सफॉर्मर स्टेप अप आणि स्टेप डाऊन आहे ते ओळखण्यासाठी टर्न्स रेशोचा यूज केला जातो. ठीक आहे. जर आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल, ठीक आहे, स्टेप अप स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जर असेल, म्हणजे नक्की काय, की स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचा मिनिंग काय, की आपल्याला सेकंडरीला व्होल्टेज जास्त मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथनं आपण 100 वोल्ट देत असेल तर इकडे आपल्याला 1000 वोल्ट मिळते. ठीक आहे. म्हणजे आपलं व्होल्टेज स्टेप अप होते. जर व्होल्टेज स्टेप अप होत असेल तर सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स हे जास्त असणार आहेत, N2 ग्रेटर दॅन N1. ठीक आहे. आणि ट्रान्सफॉर्मर जर स्टेप डाऊन असणार आहे, ट्रान्सफॉर्मर जर स्टेप डाऊन असेल, स्टेप डाऊन म्हणजे काय, इथनं आपण 100 वोल्ट देतोय आणि सेकंडरीला आपल्याला 10 वोल्ट पाहिजे, तर त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये व्होल्टेज हे कमी केलं जातं. ठीक आहे. तर व्होल्टेज जर कमी केलं जात असेल ट्रान्सफॉर्मरचं, तर सेकंडरीच्या नंबर ऑफ टर्न्स पण आपण कमी केले पाहिजेत आणि प्रायमरीच्या जिकडचं व्होल्टेज जास्त आहे तिकडच्या टर्न्स वाढवायचे आपल्याला. ठीक आहे. आता इकडे 100 वोल्ट्स आहे आणि इकडे 10 वोल्ट्स आहे, म्हणजे इकडच्या टर्न्स जास्त असणार आहेत, इकडच्या टर्न्स कमी असणार आहेत. म्हणून या केसमध्ये N2 इज स्मॉलर दॅन N1 किंवा N1 इज लार्जर दॅन N2. ठीक आहे. तर हे दोन झाले, हे टर्न्स रेशोवर आपण ओळखतो. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला, टर्न्स रेशो. टर्न्स रेशो म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑन अ प्रायमरी साइड अपॉन नंबर ऑफ टर्न्स ऑन सेकंडरी साइड. ठीक आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो नक्की काय असतो, की इट इज अ रेसिप्रोकल ऑफ टर्न्स रेशो. टर्न्स रेशोच्या रेसिप्रोकल असतो आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशोला आपण के ने डिनोट करतो. देअरफॉर के इज इक्वल टू 1 अपॉन टर्न्स रेशो. टर्न्स रेशोला रिव्हर्स घेतो, म्हणून याचा आन्सर काय, N2 अपॉन N1. ठीक आहे. तर आता तुम्हाला एक समजायला हवं, की जेवढे नंबर ऑफ टर्न्स आहेत आपले, ठीक आहे, जेवढे नंबर ऑफ टर्न्स आहेत तेवढंच EMF इंड्युस्ड होते आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये. म्हणून N2 अपॉन N1 ला मी कसं लिहू शकतो, N2 अपॉन N1 इज इक्वल टू तेवढंच व्होल्टेज इंड्युस होते, म्हणून E2 अपॉन E1 हे लिहू शकतो का मी, बरोबर. ठीक आहे. N2 अपॉन N1 इज इक्वल टू E2 अपॉन E1. आता या फॉर्म्युलेनुसार बघूयात, जर मी E2 अपॉन E1 हा जर E1 मी डिनॉमिनेटरला इकडे नेला आणि हा I2 हा इकडे आणला, तर काय येणार आहे, I1 अपॉन I2. तर हे तिघांनी आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो डिनोट करतो. के इज इक्वल टू N2 अपॉन N1 इज इक्वल टू E2 अपॉन E1. हे समजलं ना तुम्हाला कसं आलं, की जेवढे नंबर ऑफ टर्न्स असतात तेवढंच व्होल्टेज इंड्युस्ड होतं आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये. ठीक आहे. म्हणून E2 अपॉन E1 इज इक्वल टू I1 अपॉन I2. म्हणून ट्रान्सफॉर्मेशन रेशो इज बी N2 अपॉन N1. आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि टर्न्स रेशो हे एकमेकाचा रेसिप्रोकल असतात. ठीक आहे. आता हे एक लक्षात घ्या, टर्न्स रेशो, सपोज आता आपलं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, जर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल तर N2 इज ग्रेटर दॅन N1. मग आता टर्न्स रेशो आपला नेहमी 1 पेक्षा जर जास्त जर ठेवायचं असेल, जर टर्न्स रेशो जर आपल्याला 1 पेक्षा जास्त ठेवायचा आहे, ठीक आहे, 1 पेक्षा जास्त ठेवायचं आहे म्हणजे काय, की आपला जर टर्न्स रेशो हा 1 पेक्षा जर जास्त ठेवायचा असेल तर तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हवाय. ठीक आहे. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे कसं, की स्टेप डाऊन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स प्रायमरी वाइंडिंगचे जास्त आहेत आणि सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स कमी आहेत. ठीक आहे. म्हणजे N1 इज ग्रेटर दॅन N2. त्यामुळं
टर्न्स रेशो 1 पेक्षा जास्त ठेवायचा असेल तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हवाय, आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल तर टर्न्स रेशो हा 0 म्हणजे 1 पेक्षा खाली येणार. ठीक आहे, मग त्या केसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन रेशो 1 पेक्षा जास्त असणार आहे. तर हे दोन सिग्निफिकन्स आहेत, हे दोन सिग्निफिकन्स समजून घ्या. म्हणजे डेफिनेशन काय ऍक्च्युली टर्न्स रेशो काय आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय असतो ते. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि हो, आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. थँक्यू.